नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर नवीन वर्षाच्या, इंग्रजी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आता ज्यांनी ब्रेसलेट घेतली आहे, ज्यांच्यापर्यंत पोचली आहे, त्यांनी आज सकाळी आंघोळ झाल्यावर ब्रेसलेट घाला किंवा 11 वाजता, 1 वाजता, रात्री 11 वाजता किंवा 1 वाजता. ही वेळसुद्धा त्यासाठी चांगली आहे. ब्रेसलेटला रोज रोज अफर्मेशन देत जा. ब्रेसलेट जन्ममृत्यू या ठिकाणी घेऊन जाऊ नका. तुम्हाला जर रोज ब्रेसलेट हातात घालणं शक्य नसेल तर ते आपल्या उशीखाली ठेवा. ती उशी दुसऱ्या कोणी वापरू नये याची काळजी घ्या. तरीसुद्धा पर्समध्ये असू दे, उशीमध्ये असू दे, हातामध्ये असू दे, कुठंही असू दे, तुम्ही त्याच्या ओऱ्यामध्ये 8 तास राहिलात तर ते तुमचं काम करतं. रोज सकाळी उठल्या उठल्या हे 2026 साल यातल्या सर्व ग्रह दशा दुःख हे सगळं निघून गेलेलं आहे आणि माझं 2026 साल हे खूप सुख समाधानानं चालू आहे. यासाठी थँक्यू युनिवर्स ही एक अफर्मेशन आपल्या ब्रेसलेटला जरूर देत जा. तर चला, अजून कोणी ब्रेसलेट घ्यायचं राहिलं असेल तर आपण 7 तारखेला लाईव्ह घेणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांचे पगार होतील. 7 तारखेला येत आहे बुधवारीच आपण लाईव्ह घेणार आहोत क्रिस्टलचा आणि 5 तारखेला लाईव्ह घेणार आहोत आपण हळदी कुंकाचा, साड्यांचा. तर त्यामुळं त्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहा सारिका लाईफस्टाईलला. तर चला, अजून एक रेमेडी आपण बघूया. 1/1/2026 हा पूर्ण दिवस हा सूर्याच्या ऊर्जेनं भरलेला दिवस मानला जातो किंवा हे अख्खं वर्ष हे सूर्याच्या ऊर्जेनं भरलंय असं मानलं जातं. अंकशास्त्र ज्योतिषप्रमाणे 1 नंबर हा नवीन सुरुवात करतो, आत्मविश्वास देतो, नेतृत्व करतो, घरातील ऊर्जा रिसेट होणे यासाठी आजचा दिवस म्हणजे 1/1/1 असा शक्तिशाली ऊर्जाचा दिवस झालेला आहे. त्याचबरोबर हे वर्ष अतिशुभ जाण्यासाठी, मजबूत जाण्यासाठी काय काय केलं पाहिजे आपण हे बघा. तर सोपी प्रभावी आणि छोट्या छोट्या रेमेडी मी तुम्हाला सांगत आहे. तर काय करायचं आहे, सकाळी किंवा संध्याकाळी पांढऱ्या कागदावर तुमचं नाव हे 3 वेळा लिहायचं आहे. त्याखाली तुमच्या 3 विश लिहायच्या आहेत. त्याचबरोबर ते झाल्यावर ते हातात घ्यायचं आहे आपल्या. 2 मिनटं इमॅजिन करायचं आहे सगळं आपण त्यामध्ये जी विश आपण मागितली आहे ती. त्यानंतर तो कागद देवाजवळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती 1 नंबर काढायचा आहे आणि सूर्याचं चित्र काढायचं आहे. शक्यतो हे सगळं हिरव्या पेननं करा किंवा केशरी पेन आता यावर्षी जास्त उपयुक्त ठरणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेड्या. केशरी असेल तर केशरी करा. त्यानंतर सूर्याचा बीजमंत्र ओम सूर्याय नमः हा मंत्र त्याच कागदावर 11 वेळा करा आणि नंतर ते आपले सकारात्मक जागेमध्ये लॉकरमध्ये ठेवू शकता, पर्समध्ये ठेवू शकता, देवाजवळ ठेवू शकता, हे कुठंही ठेवू शकता. मग हे केल्यानं तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा, नवीन सुरुवात, समृद्धी या सगळ्या गोष्टी यायला सुरुवात होते. त्यामुळं ही रेमेडी तुम्ही करू शकता. दुसरी रेमेडी करू शकता. सूर्याचा रंग लाल आहे किंवा केशरी आहे. लाल किंवा केशरी एखादा कागद घेऊन त्यावर आपल्या सर्व इच्छा लिहू शकता. जसं की माझा व्यवसाय वाढत आहे, माझ्या घरात शांतता वाढत आहे असा लिहायचा. त्यानंतर तो कागद फोल्ड करायचा, त्याच्यावरती सूर्याचं चित्र आणि 1 नंबर काढायचा. 1/1/1 3 वेळा काढायचा. हा कागद सुद्धा तुम्ही फोल्ड करून पर्समध्ये वर्षभर ठेवू शकता किंवा मग तिजोरीमध्ये ठेवू शकता. सूर्य ऊर्जा सक्रिय राहते आणि आपल्या इच्छा गतिमान होतात, गतीनं चालतात किंवा सूर्य लवकर काम करतो. त्याचप्रमाणे सूर्य जल रेमेडी सगळ्यांना माहीत आहे ही रेमेडी की सूर्याकडं तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी भरून सूर्याकडं 3 वेळा त्याला थोडं पाणी घालायचं, थांबायचं. पण पाणी आपल्या पायावर नाही पडलं पाहिजे आणि उंच हात करून पाणी घालताना त्या पाण्यात ना आपण सूर्य बघायचा आहे. हेच जर तुम्ही वेळोवेळी केलं तर तुम्हाला सूर्याला जे आपण जल देतो त्याच्यापासून जे आपल्याला प्रकाश मिळतो किंवा आणखीन काही मिळते, ऊर्जा मिळते, ती तुम्हाला सतत मिळत राहील. त्याचबरोबर त्याचप्रमाणे रोजच्या रोज प्रत्येक राशीनं रोजच्या रोज शनीच्या 7:30 राशी असू दे नाही तर कोणी असू दे, सगळ्यांनी रोजच्या रोज तांब्याच्या लोट्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. आरोचं पाणी घ्यायचं, जे आपण पाणी पितो ते पाणी आपण घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं रक्तचंदनाचं जर आपल्याकडं पावडर असेल तर ती, नसेल तर साधं लाल कुंकू, एक लाल फूल हे त्यामध्ये घालून 8 वाजायच्या आधी सूर्याला सूर्यांजली द्यायची आहे. त्याचबरोबर
म्हणजे तुमचा सूर्यग्रह हा मजबूत होईल, 1 नंबर आहे. त्यामुळे जे हे रेमेडी करतील त्यांच्या आयुष्यामध्ये 2026 साली सुख, शांती, समाधान किंवा प्रकाश आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर 11 मिनिटांची इच्छाशक्तीची ऊर्जा रेमेडी. इथं काय करू शकतो आपण, एक लाल किंवा पांढरी मेणबत्ती लावायची आहे. फक्त एकच इच्छा मनात ठेवायची, 11 मिनिटं ती मेणबत्तीकडं पाहत राहायचं आणि बोलत राहायचं. आपली जी इच्छा आहे ती म्हणजे वर्तमान काळामध्ये बोलत राहायचं. हे जर आपण 11 मिनिटं करू शकलो तर फार मोठा बदल हा आपल्या आयुष्यामध्ये आज होऊ शकतो. लाल छोट्या छोट्या मेणबत्त्या असल्या तरी चालेल, कमीत कमी त्या 11 मिनिटं जळाव्यात एवढी काळजी घ्या. नसेल तर पांढऱ्या उदबत्तीला लाल स्केच पेननं लाल करा आणि ती लावली तरीही चालेल, किंवा पिंक असेल तर पिंक लावली तरीही चालेल. तर या सर्व यामुळं आज जर तुम्ही हे केलं की 11 मिनिटं हे जर केलं, त्यात ते 11 वाजता केलं, तर 1-1-1ची ऊर्जा ही खूप प्रभावी आणि अत्यंत सुरक्षित ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचेल आणि 2026 साल हे तुम्हाला अतिशय सुंदर जाण्यासाठी हे होईल. आता घरात शांत जागेत बसा, डोळे बंद करा, 1 मिनिट श्वासावर स्वतःच्या लक्ष द्या की मेडिटेशन करून मन शांत झालं पाहिजे. मनात 3 शब्द 11 वेळा बोला. मी सुरुवात करत आहे नवीन जीवनासाठी, नवीन धंद्यासाठी, नवीन उद्योगासाठी, नवीन अभ्यासासाठी, जे काही तुम्ही नवीन करत आहात ते. तर हा सारखं सारखं म्हणा, 11 वेळा म्हणा. म्हणजे 1 नंबरचा सूर्य हा नवीन सुरुवात करतो, धैर्य, नेतृत्व हे सगळं आपलं सक्रिय करतो, वाढवायला सुरुवात करतो. शेवटी शेवटी हृदयावर हलका हात देऊन ऊर्जा माझ्या बाजूनं काम करू लागली आहे याचा आनंद साजरा करा. आपल्याच हृदयावर हात ठेवा, आपलेच डोळे बंद ठेवा आणि म्हणायचं की जे सर्व ऊर्जा माझ्या दृष्टीनं काम करायला लागल्यात, माझी सगळी कामं सक्सेस व्हायला लागलेत, मी खूप आनंदी आहे, माझ्याकडे खूप पैसा येत आहे, माझ्याकडे खूप कामं येत आहेत, ती कामं मी प्रामाणिकपणे करत आहे, त्यामुळं आता पैशाचा फ्लो माझ्याकडे वाढलेला आहे. माझे सर्व क्रिस्टल, माझ्या सर्व ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की माझ्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, पैसा, घर, गाडी, बंगला, शिक्षण, परत अजून संस्कार, या सगळ्या गोष्टी घेऊन येत आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. छोट्या छोट्या रेमेडी आहेत पण करायच्या आहेत आणि आयुष्याचं या आठवड्यात त्याच्यासाठीच आहे की 8 दिवसात तुम्ही कधी करू शकता. पण आज जी 1ची पॉवर आहे ती परत मग तुम्हाला 10 तारखेला मिळेल. मग 10 तारखेला परत तुम्ही ही रेमेडी करू शकता. जसा व्हिडिओ बघाल तशा रेमेडी करा. अगदी छोट्या पण पॉवरफुल, 27 सेकंदामध्ये पॉवरफुल काही करायचं असेल आपल्याला तर या रेमेडी करायच्या आहेत. तर चला, नक्की बघा, नक्की करा. सगळ्यांना परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर टाटा, बाय बाय.